नमस्कार, स्वागत आहे तुमचं परत एकदा कविताज किचनमध्ये। आज आपण नाश्त्याचा एक पदार्थ पाहणार आहोत। पालकचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने घरातील कमी साहित्यांपासून आणि तरीही खूप हेल्दी असे थालीपीठ आहे। पण थालीपीठची रेसिपी पाहण्याआधी तुम्हाला जर माझ्या चॅनलवरील रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, विनामूल्य आहे, तर नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईबचं रेड कलरचं बटन दाबून ग्रे करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी ज्या नवनवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्या रेसिपी तुम्ही सर्वांच्या आधी पाहू शकता। चला तर मग आपण बघूया पालकचे थालीपीठ कसे बनवले ते। तर पालकचे थालीपीठ बनवण्यासाठी इथं पालकची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। इकडं मी बारीक चिरून टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आले लसूण पेस्ट घेतलेले आहेत। तसेच मसाल्यांमध्ये जिरे, ओवा, गरम मसाला, चाट मसाला, लाल तिखट, मीठ आणि हळद घेतलेली आहे। तर हे सर्व मसाले आपल्याला ह्या थालीपीठमध्ये वापरायचे आहेत। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही अजून मसाले ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। तर एका बाउलमध्ये आपल्याला अगोदर सर्व भाज्या म्हणजेच कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची सर्व काही काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये ज्या आपण पालकची पानं घेतलेली ती बारीक चिरून घ्यायची आहेत आणि तीही त्या भाज्यांमध्ये घालून घ्यायची आहेत। पालक अशा प्रकारे स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या। नंतर त्याच बाउलमध्ये आपल्याला जे आपण सर्व मसाले घेतलेले ते मसाले घालून घ्यायचे आहेत पालकमध्ये। हे पहा व्हिडिओमध्ये दिसत आहे, अशा प्रकारे सर्व मसाले पालकमध्ये घालून घ्या। नंतर आपल्याला ह्या पालकला बाइंडिंग येण्यासाठी इथं बेसन पीठ वापरलेलं आहे मी 1 वाटी। हे बेसन पीठ आहे तेही आपल्याला त्या मिश्रणात घालून घ्यायचं आहे आणि नंतर पालकला कुरकुरीत बनवण्यासाठी अर्धी वाटी रवा घातलेला आहे, तोही त्या भाज्यांमध्ये म्हणजे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे थालीपीठाचे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। याच्यामुळे थालीपीठ कुरकुरीत बनणार आहे। नंतर त्याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आहे। हे सर्व पदार्थ व्यवस्थित घालून झाले की त्याचा आपल्याला एक बॅटर तयार करायचं आहे। तर हे थालीपीठ आपल्याला पोळपाटावर थापून वगैरे असं बनवायचं नाही आहे। आपला जो पॅन असतो डोसा पॅन त्याच्यामध्ये बनवायचं आहे। त्याच्या अंदाजे तुम्ही पाणी घालून त्याचं अशा प्रकारे बॅटर बनवून घ्या, म्हणजे थालीपीठ झटपट तयार होतात। तर हे बॅटर बनवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा बटाटा किसून घ्यायचा आहे। बटाटा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता। बटाट्याचे छिलके काढून कच्चा बटाटा त्या बॅटरमध्ये किसून घ्यायचा आहे। नंतर एक पॅन गॅसवर ठेवून त्याच्यावर तेल घालून घ्यायचं आहे आणि पॅन व्यवस्थित गरम झाला की त्याच्यावर हे आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे आणि त्याचं थालीपीठ तयार करायचं आहे। बघा किती सोप्या पद्धतीने आणि झटपट बनणारे पालक थालीपीठ आहे। लहान मुलंही अगदी आवडीने खाऊ शकतील असे थालीपीठ आहे। तर नक्की ट्राय करा, ही रेसिपी खूप अशी पौष्टिक आहे। मुलं पालक खायला नकार देतात, कशातूनच खात नाही, तर अशा प्रकारे तुम्ही बारीक पालक चिरून अशा प्रकारे पौष्टिक असं थालीपीठ त्यांना बनवून खाऊ घालू शकता। याच्यामध्ये तुम्ही जर अजून भाज्या ॲड केले तर हे पालक अजूनच टेस्टी बनेल आणि पौष्टिक बनेल, तसेच झटपटही बनते। तर ही पालकची रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह कविताज किचनमध्ये। धन्यवाद।